रव्याचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी मी हा रवा घेतलेला आहे, सम्राट रवा. 1 किलोचं पाकिट आहे आणि हे अर्धा किलोचं आहे. मी 2 पाकिटांचे बनवणार आहे. तर मी आता हा रवा काढून घेते आणि चाळून घेते आधी. हा रवा स्वच्छच असतो तरी आपण एक वेळ चाळून घेणार आहोत याला. बघा छान स्वच्छ रवा. हे पण पाकिट आपण एकदमच चाळून घ्यायचं. हा थोडा जाड आहे, तो बारीक होता अगदी. हा थोडा जाड आहे तरी काही हरकत नाही. हा मी नंतर चाळते. आधी एवढा आपण भाजून घेऊ. आता हा 1 किलो रवा मी चाळून घेतलेला आहे. 1.5 किलो रवा मी वापरणार आहे. 1 किलो मी चाळून घेतला आहे. याला 1 किलोला भाजून घेऊ, नंतर तो अर्धा किलो यूज करणार आहे. त्याच्यासाठी मी ही साखर घेतलेली, अर्धा किलोच्या वर ही साखर, एवढी साखर वापरणार आहे 1.5 किलोला. आणि हे तूप घेतलेलं आहे, तूप आहे, हे घरी केलेलं तूप आहे. आणि ही वेलची पावडर आहे, वेलची पावडर वापरणार आहे. एवढंच साहित्य आपण वापरणार आहेत. आणि एवढंच साहित्यामध्ये मी रव्याचे लाडू तुम्हाला कसे बनवायचे ते दाखवते. चला बघूया. आता आपण रवा भाजून घेऊ. कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेते. एवढं तूप टाकून घेतलं मी. रवा बघा, हा दोघं पाकिटातला रवा मी चाळून घेतलेला आहे. थोडा थोडा करून आपण भाजून घेणार आहोत. 2 वेळेस भाजते. एवढा भाजून घेणार आहे आधी आणि मग हा नंतर. आणि हा स्लो गॅसवर भाजायचा आहे आपल्याला. आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही आहे, अगदी मंद आचेवर भाजायचा आहे. तर एवढा भाजायला जवळजवळ 10 मिनटं तरी लागतील. तर हा मी भाजून घेते आणि भाजून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते. तर बघू शकतात आपला रवा आता छान भाजून झाला आहे. हा रवा भाजायला मला जवळजवळ 20 मिनटं लागलेले आहेत. एकदम स्लो फ्लेमवर मी भाजलेला आहे. आता हा झालेला आहे. वास पण छान येतो याचा वेळेला. आता आम्ही काढून घेते आणि परत दुसरा आपल्याला भाजायचा. आता हा ओतून घेते मी याकडे. आता माझा काढून झालेला आहे. आता परत त्याच्यामध्ये मी दुसरा भाजायला ठेवते. तर आता उरलेलं बाकी तूप हे टाकते. उरलेला अर्धा रवा आपल्याला टाकून द्यायचा. तर हा उरलेला अर्धा रवा आहे. आता हा पण तसंच भाजून घेणार आहे मी. हा भाजायला पण आपल्याला तेवढाच वेळ लागणार आहे. तर हा भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी दोघं एकत्र करून. तर बघू शकतात हा पण रवा माझा भाजून झालेला आहे, छान भाजला गेलेला आहे. आता हा पण आपण काढून घेऊ. काढून घेते हा पण आणि याच्यामध्ये साखर मिक्स करून मग तुम्हाला दाखवते कसं बनवायचं आहे.
साखर पण मी चाळून घेतलेली आहे. साखरमध्ये पण गुठळ्या असतात बनलेल्या. साखर मी पूर्ण टाकून देणार आहे, कारण आपण 1.5 किलो रवा वापरलेला आहे. आता हा रवा गरम आहे. गरम रव्यामध्येच आपल्याला साखर मिक्स करायची आहे. अशी छान मिक्स करून घेते मी. आणि वेलची पावडर पण आत्ताच टाकून घेते, म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर ही वेलची पावडर आहे, हिरवी वेलची आहे, हिची मी पावडर करून घेतलेली आहे. छान स्मेल येतोय. आता हे आपल्याला सगळे एकजीव करायचे. आता रवा गरम आहे म्हणून मी याच्याने थावरने करते, नंतर हातानेच करणार आहे. तर आता सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून घेते मी. तर बघा आता थावरने छान करून घेतलेलं आहे मी. आता हाताने मिक्स करून घेते. अजून गरमच आहे रवा, गारणी झालेला आहे. आणि आपण लगेच याचे लाडू बांधणार आहोत. गरम गरम मध्ये छान बांधल्या जातात. हे दाबून ठेवते मी, म्हणजे साखरने थोडासा ओलावा येईल आणि रवा पटकन गार पण नाही होणार. गरम खूप आहे. गरम आहे, अजून चटका लागतोय हाताला माझ्या. छान लाडू होतात हे. अगदी तूप आपण खूप कमी वापरलेलं आहे. तुम्ही तूप बघितलंय किती कमी वापरलेलं आहे. तर असे दिसायलाही छान दिसतात आणि खायला पण छान लागतात. आणि माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मला थोडं लेट झालं बनवायला. बघू शकतात असे झालेले आहे आपले छानपैकी लाडू. तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा आणि कमेंट करा. तर बघा आपले लाडू झालेले करून, एवढे लाडू झालेले आहेत 1.5 किलो रवा वापरून. आणि लाडूचा आकार पण मोठा आहे, बघू शकता. आणि साखर पण मी भरपूर टाकली आहे. छान झाले, ते टेस्टी झालेले. तर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.